यं हि न व्यथयन्ते पूरकं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम समृतत्वाय कल्पते। हे विषय जया ते नाकळती तया सुख दुःखे दोन्ही पवती आणि गर्भवासू संगती नाही तया। तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 2 आणि या दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 15। या 15व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यमहीन व्यथयन्ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम समृतत्वाय कल्पते। अर्थात जो मनुष्य सुखात आणि दुखात सारखाच असतो, सुख असलं किंवा दुःख असलं तरी त्याच्यामध्ये वागण्यामध्ये जगण्यामध्ये कुठल्याही प्रकारे फरक पडत नाही, समान असतो, विचलित होत नाही, तो मनुष्य मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे। बरं का? सुखातही ज्या स्थितीमध्ये असतो त्याच स्थितीत दुःखातही असतो आणि दुःखामध्ये ज्या स्थितीमध्ये असतो त्याच स्थितीमध्ये सुखातही असतो। दोन्ही स्थितीमध्ये विचलित होत नाही, तो मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे असं भगवंत म्हणतात। त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, हे विषय जया ते नाकळती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासू सुसंगती नाही तया। तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्थ नागवेची। अर्थात जो विषयांच्या अधीन होत नाही, जो विषयासक्त होत नाही, तो या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून सहज मोकळा होतोय, सहज मोकळा होतोय। बरं का? जो विषयासक्त होत नाही त्याला सुखही नाही आणि दुःखही नाही, आणि म्हणून तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची। अर्थात इंद्रियांचं ऐकत नाही, इंद्रियांच्या आवडीप्रमाणे राहत नाही, तर जे देवाची आवड आहे, जी संतांची आवड आहे त्याप्रमाणे जो कर्म करतोय, कार्य करतोय, तो मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे अशा प्रकारे भगवंताने या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या उतने गावातील हे जाधव परिवार आणि जाधव परिवाराच्या मातोश्री कैलासवासी बेबीबाई जानू जाधव यांना 5/12/2024 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं। खरं तर आईसाहेबांचं निधन झाल्यापासून या ठिकाणी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। 3ऱ्या दिवसापासून ते उत्तर कार्यांच्या दिवसांपर्यंत रोजचा हरिपाठ असेल, रोजची प्रवचन सेवा असेल, कीर्तन सेवा असेल, दररोजचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले। आणि उत्तर रात्रीच्या दिवशी याच परिवारातील, या जाधव परिवाराच्या दुसऱ्या मातोश्री कैलासवासी गुलाबाबाई सुकऱ्या जाधव 16/12/2024 रोजी आईसाहेबांचं दुःखद निधन झालं, अल्पशा आजाराने निधन झालं। आणि एकावर एक अशी 2 दुःखद प्रसंग या जाधव परिवारावर आले। आमचे आईसाहेब अर्थात बेबीबाई जानू जाधव आणि गुलाबाबाई सुकऱ्या जाधव या आईसाहेबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बेबीबाई जानू जाधव आईसाहेबांच्या पश्चात आमचे गणेश दादा असतील, दिलीप दादा असतील, मऊ दादा असतील, शरद दादा असतील, अनिल दादा असतील, शोभाताई असतील, त्याचप्रमाणे
त्यांची दुसरी मुलगी अर्थात काही वर्षांपूर्वी ज्यांचं निधन झालं, मालतीताई आणि त्यांच्या परिवार. आमचे बाबा आहेत जानूरामा जाधव बाबा. खरं तर आईसाहेबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करण्याचं काम केलं. त्याचप्रमाणे आमचे दुसरे आईसाहेब अर्थात या जाधव परिवाराच्या मातोश्री कैलासवासी गुलाबबाई सुकऱ्या जाधव आईसाहेबांच्या पश्चात नरेशदादा असतील, चंद्राबाई असतील, श्यामाबाई असतील, कविताताई असतील आणि संपूर्ण जाधव परिवार. खर तर दोन्ही आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे समाजामध्ये कार्य केलं. या जाधव परिवारामध्ये आल्यानंतर घराला घरपण देण्याचं काम केलं. आपल्या घराचं मंदिरामध्ये रूपांतर कसं होईल त्यासाठी प्रयत्न केला. काबाड कष्ट केले, घाम गाळला, मेहनत केली. आपल्या संसारामध्ये कार्य करत असताना, आपल्या पतीला साथ देत असताना पतिव्रता म्हणून कशा प्रकारे कार्य करावं, एका स्त्रीने एक आदर्शयुक्त स्त्री म्हणून आपल्या संसारामध्ये कशा प्रकारे कार्य करावं, अशा प्रकारचे जीवन जगल्या. आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे यद्दष्टम तद्नष्टम त्याप्रमाणे अल्पशा आजाराने आईसाहेबांचं निधन झालं. प्रवचन सेवेसाठी घेतलेला श्लोक आहे गीतेतील अध्याय क्रमांक 2 आणि दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 15. या श्लोकामध्ये भगवान आपल्याला जाणीव करून देतात, मार्गदर्शन करतात. यम हि न व्यथयन्ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम समृतत्वाय कल्पते. अर्थात जो मनुष्य सुखात आणि दुःखात सारखाच असतो, विचलित होत नाही, तो मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे. माणसाचं सुख दुःख जे आहे ना ते त्याच्या विचारावर अवलंबून असतंय. त्याला काय आवडतंय त्याच्यावर सुख आणि दुःख अवलंबून असतंय. आवडीप्रमाणे झालं की सुखी आणि आवडीप्रमाणे नाही झालं की दुःखी. आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अनेक विचाराची माणसं आहेत, अनेक प्रकारची माणसं आहेत. माणसाचे प्रकार एकच आहेत का? विचाराचे प्रकार एकच आहेत? वागण्याचे जगण्याचे प्रकार एकच आहेत का? जर एक असते तर सगळ्यांची मनं जुळली असती. भावाभावाचं जर पटत नसेल तर भावाभावांचे विचार वेगवेगळे आहेत. मुलाचं वडिलांचं जर पटत नसेल तर त्यांचे सुद्धा विचार वेगवेगळे आहेत. शेजार शेजाऱ्यांचं जर जमत नसेल, पटत नसेल तर त्यांचे सुद्धा विचार वेगवेगळे आहेत. प्रत्येक माणूस विचाराने वेगळा आहे, कर्माने वेगळा आहे, कार्याने वेगळा आहे, बरं का? आणि म्हणून जसे ज्याचे विचार असतील ना तशी त्याची आवड असते आणि त्याच्या आवडीप्रमाणे झालं की मग तो सुखी आहे, मग तो सुखी आहे. एखाद्या कार्यक्रमाला जर आपण असं सगळ्या प्रकारचं नियोजन केलं, बरं का, कोणताही मालक असू द्या, कार्यक्रम आयोजित करणारा तो कशातलीच कमी ठेवत नाही त्याच्या पद्धतीने. त्याला काही कमी वाटलं ना की तो लगेच बोलतो ना हे पाहिजे, बरं का. पण पाण्याच्या बाटलीला सुद्धा नावं ठेवणारी माणसं आहेत. एवढी छोटी नव्हती आणायला पाहिजे, जरा मोठी आणायला पाहिजे होती. भाज्या बिजा तर बाजूलाच गेल्या, बरं का. प्रत्येक माणसाचे विचार वेगवेगळे आहेत ना. बाबा परिस्थिती अशी आहे की माणूस हळदीच्या जेवणाला नाव ठेवतो, लग्नाच्या जेवणाला नाव ठेवतो, बारशाच्या वाढदिवसाच्या जेवणाला नाव ठेवतो. पण एवढ्या दरिद्री विचाराची माणसं आहेत की उत्तर कार्यांच्या जेवणालाही नावं ठेवणारी माणसं मी बघितलेली आहेत. समजतं? विचार वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे, प्रत्येकाचं राहणं वेगवेगळं आहे. मनासारखं झालं की सुखी आहे, मनाच्या विरुद्ध झालं की दुःखी आहे, मनाच्या विरुद्ध झालं की दुःखी आहे. तुम्ही तुमच्या विचाराप्रमाणे जगाकडे पाहत असता. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय माहितीये का? तुमच्या विचाराप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे जगाकडे पाहत असतो. तुम्ही त्यांची आवड पाहत नाही, तुमची आवड काय आहे याचा विचार करत असता. म्हणून तर बोलतात ना, ते गोल गुलाबजाम ठेवायला नको होते, ते मलईवाले लांबुडके असतात ना ते ठेवायला पाहिजेत होते. अरे पण तुझी आवड झाली, त्यांची आवड काय तुला काय माहिती आहे? आपल्या स्वतःच्या आवडीप्रमाणे मनुष्य पाहत असतो जगाकडे. आम्हाला जगाकडून सुख मिळावं की दुःख मिळावं हे कोणावर अवलंबून आहे? जगावर की आमच्यावर?
आमच्या घरातल्यांकडून आम्हाला सुख मिळावं की दुःख मिळावं हे कोणावर अवलंबून आहे? आमच्या शेजाऱ्यांकडून सुख मिळावं की दुःख मिळावं हे कोणावर अवलंबून आहे? शेजाऱ्यांच्या अंगणामध्ये जर आम्ही फुलं झाडं लावली तर कधीतरी त्याचा सुगंध आम्हाला येणार आहे ना. ती फुलं कधीतरी आमच्या दारात पण पडणार आहेत. पण आम्ही जर शेजाऱ्यांच्या अंगणामध्ये काट्याची झाडं लावली तर जाता येता ते काटे आम्हालाही टोचणार आहेत ना. साहजिकच आहे. पूर्वी अशी घरं असायची पण त्याला बाल असायचे, कसले लाकडाचे बाल असायचे बाबा, असे जाड बाल असायचे बघा, बरोबर आहे. त्याच्यावर म्हणी लिहिलेल्या असायच्या बरं का, सुविचार लिहिलेले असायचे. अति तेथे माती, नाही निर्मळ जीवन त्यास काय करील सावण, परोपकार हाच खरा धर्म आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, प्रेमाने जग जिंकावे. त्यातलीच एक म्हण मी वाचलेली आहे, पेरावे तसे उगवते, पेरावे तसे उगवते. जे पेरू ना तेच आम्हाला परत मिळणार आहे. झिनी पेरली तर झिनीच भेटते ना बाबा, रत्न मिळतो. आम्ही घोसाले लावली तर त्याला घोसालेच येतात, कारणी लावली तर त्याला कारणीच येतात. आम्ही जर समोरच्याला दुःख देऊन जर त्याच्याकडून सुखाची अपेक्षा करत असू तर सांगा हे योग्य आहे का? योग्य आहे? पेरावे तसे उगवते, दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैशास तैसे भासे, तयाचे ते सूत्र असे आपणाच पाशी. आम्हाला जग कसं दिसलं पाहिजे हे आमच्यावर अवलंबून आहे. त्यासाठी जगाची दृष्टी नाही, आमची दृष्टी बदलली पाहिजे. त्याला सगळं जग काळं दिसत होतं कारण डोळ्याला काळा चष्मा होता. ज्याने स्वतःच्या डोळ्याला काळा चष्मा लावलेला आहे त्याच्याने त्याला जर जग काळं दिसत असेल तर त्याने जगाला बदलावा का चष्मा बदलावा? आम्हाला चष्मा बदलायचीच माहिती नाही, आम्ही जगाला बदलायला जातो, जगाला बदलायला जातो. संतांनी नेमकं काय केलं माहितीये का? समाज जर सुधारायचा असेल, समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल, समाजामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून केली, स्वतःपासून केली. ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय ना, जगद्गुरु तुकोबांचा महाराष्ट्र आहे हा, माऊली ज्ञानोबांचा महाराष्ट्र आहे, शांती ब्रह्मनाथ महाराजांचा महाराष्ट्र आहे, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा महाराष्ट्र आहे, संत शिरोमणी गोरोबा काकांचा महाराष्ट्र आहे, निलोबारायांचा महाराष्ट्र आहे. जगात जेवढे संत कुठल्या राष्ट्रात झाले नाहीत ना तेवढे संत या महाराष्ट्रात झालेत. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत. ऐका, माणसाने किती ज्ञानी असावं, कशा प्रकारचं ज्ञान माणसाला असावं, त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी आपण कशा प्रकारे घ्यावा आणि ते ज्ञान दान इतरांसाठी कशा प्रकारे करावं याचं आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे माझ्या माऊली ज्ञानोबा. ज्ञानाचं प्रतीक योगी यांची माऊली. बर का, माणसाकडे किती वैराग्य असावा, जगद्गुरु तुकोबांचा आदर्श घ्यावा आम्ही. वैराग्य किती असावं, वैराग्याचं प्रतीक म्हणजे जगद्गुरु तुकोबा. माणसाने कशा प्रकारे भक्ती करावी, त्याची भक्ती कशा प्रकारे असावी, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा विचार करावा. निष्ठा कशा प्रकारे असावी माणसाची, निरोबारायांचा विचार करावा. माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती शांत असावं, किती नम्र असावं. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा विचार आम्ही करावा, एकनाथ महाराजांचा विचार करावा. आणि त्याच्या पलीकडे सांगू का, अनुभवाचं थापट न घेऊन कोण कच्चा आणि कोण पक्का हे अनुभवाने सांगावं. हे काम संत शिरोमणी गोरोबा काकांनी करावं, गोरोबा काकांनी करावं. जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, कांढो पात्र
यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा हिंदुस्थान आहे. त्याच ठिकाणी आम्ही कार्य करतोय. आम्ही का शोधत नाही? त्यांना समाधान प्राप्त झालं, त्यांना सुख प्राप्त झालं. किती सुख झालं? परमानंद ज्याला म्हणतात, परम सुख ज्याला म्हणतात, निरंतर चिरकाल टिकणारं सुख ज्याला म्हणतात, ते सुख त्यांना प्राप्त झालं. चिरकाल टिकणारं सुख, निरंतर, कधीही न नष्ट होणारं सुख. कारण सुखाचं आगर जे आहे ना, रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजनी. सर्व सुखाचा आदर जे आहे त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी एकनिष्ठ राहून परमार्थ केला, भक्ती केली, समाजाचं कार्य केलं, नम्रतेने कार्य केलं, नम्रतेने जगलं, वागलं, आणि म्हणून परमानंद प्राप्त झाला. आपल्या जीवनाचा आनंद त्यांना घेता आला. आम्ही सुखाची अपेक्षा करतोय, क्षणिक सुखाची अपेक्षा करतोय. आणि क्षणिक सुखासाठी आम्ही काय करतोय? क्षणिक सुखासाठी आपले कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. क्षणिक सुखासाठी आम्ही काय करत असतो? आम्ही विचार करत नाही की हे क्षणभर सुख प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही हे करतोय ते योग्य आहे का? आम्ही जे वागतोय, आम्ही जे जगतोय, आम्ही जे कार्य करतोय ते योग्य आहे? क्षणभर सुखासाठी मनुष्य काय करतो? अरे संसारातल्या एखाद्या माणसाने, संसारात गुंतलेल्या एखाद्या माणसाने क्षणिक सुखाचा विचार करावा, ठीक आहे ना, कारण त्याला ती जाणीवच नाही आहे, बरं का? त्याला मार्गदर्शनच नाही ना माऊली, त्याला माहीतच नाही ना सुख आणि दुःख कशाला म्हणतात ते. प्रापंचिक माणसाने एखाद्या नको त्या सुखाची अपेक्षा करणं किंवा नको त्या सुखाकडे पाहणं, ठीक आहे. साधं एखाद्या स्टेजवर गेल्यानंतर जर नारळ भेटला नाही, शाल भेटला नाही, नाव घेतला नाही म्हणून जर तो त्या आध्यात्मिक कार्यापासून जर बाजूला जात असेल, त्या हरिनाम सोहळ्याकडे जर डुंकून बघत नसेल, तर सांगा ना, परमार्थ कळला, भक्ती कळली, सुख कशाला म्हणतात ते कळलं. आमचा अभिमान आम्हाला गप्प बसू देत नाही, आमचा अहंकार आम्हाला गप्प बसू देत नाही. तो अहंकार उभा राहतो, तो अभिमान उभा राहतो. अरे बघ ना, तुझ्यापेक्षा नंतर आला, त्याचा सत्कार केला आणि तुझं नाव पण नाही घेतलं. तू एवढं सरळ केलंय, पहिल्यापासून तुझ्यावर जबाबदारी आहे, तू किती काय काय केलं रे, आणि तुझं नाव पण नाही. ते आता आले ना, त्यांचं मोठं ना, मोठ्या अक्षरात अभिमान आहे. हा बोलणारा, हा तुम्हाला सांगणारा कोण आहे? संतांनी नेमकं याला टिपलं, त्यांचा विचार केला, त्यांना बाजूला केल्याने नम्रतेने परमार्थ केला. भगवंताला कोणते भक्त आवडतात यांची यादी 12व्या अध्यायामध्ये भगवंताने दिलेली आहे. ज्ञानेश्वरीतल्या ह्या 12व्या अध्यायामध्ये, गीतेतल्या 12व्या अध्यायामध्ये देवाला आवडणाऱ्या भक्तांची यादी सांगत असताना भगवंत त्या ठिकाणी म्हणतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रियः. देवाला कोण आवडतात? जे सदा संतुष्ट आहेत, सुखातही आणि दुःखातही विचलित होत नाहीत. सुखात दुःखात सारखे असतात, सुख दुःखाच्या पलीकडे गेलेले असतात, मान अपमानाच्या पलीकडे गेलेले असतात, जय पराजयाच्या पलीकडे गेलेले असतात. जे सदा संतुष्ट आहेत, मन आणि बुद्धी देवाला अर्पण करणारे भक्त देवाला आवडतात. किती सोपं आहे ना. आम्हाला फक्त संतुष्ट राहायचंय, देवाला आवडावं असं वाटतंय की नाही, आम्ही देवाची आवडते व्हावी असं वाटतंय की नाही, संतुष्ट राहायचंय. सुख दुःख समान, जय पराजय अजिबात मुळीच नाही. त्यांनी स्पर्श पण नाही केला पाहिजे, मान अपमानाने स्पर्श पण नाही केला पाहिजे, मान अपमानाला नाही बोललो पाहिजे आम्ही. पण नेमकं होतंय काय माहितीये का? आमच्याकडे काय विचार आहेत ना, त्याच्यावर आम्ही सुखी की दुःखी, खुश की नाखुश. तुम्हाला आवड काय आहे ना, ते तुम्ही जगामध्ये शोधत असता, तुमच्या आवडीप्रमाणे जगामध्ये शोधत असता. साधं उदाहरण आहे, 5 पानांचं पेपर ज्या वेळेला तुम्ही 2 रुपये 5 रुपये देऊन घेता, त्या पेपरमध्ये अनेक काही असतंय, पण तुम्ही तेच वाचता जे तुमच्या आवडीचं असतंय. तेच वाचता तुम्ही जे तुमच्या आवडीचं असतंय. परवा एकाने स्टेशनला पेपर घेतला,
तिसरा चौथा काय पान असेल तो काढला, त्याने ते पटकन बघितलं काय असेल ते, आणि तो पेपर दुर्मटून घडी करून माझ्या हातात दिला आणि काय म्हणाला, महाराज ठेवा, हा तुम्हाला प्रवासात वाचायला कामा येईल. अरे मी विचार करायला लागलो, 5 रुपये देऊन या माणसाने पेपर घेतला आणि केवळ बाबा 1च मिनिट फक्त वाचला ना, 1 मिनिट पण नसेल लागलं त्याला. मी विचारलं, दादा 5 रुपये देऊन तुम्ही पेपर घेतला, तुम्ही वाचासाठी घेतला? मग त्याने उत्तर दिलं, जे वाचायचं होतं ते वाचलं. काय? नावरस पाहिला फक्त. आजचे नावरस काय आहे? मग तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जगात शोधत असता. आध्यात्मिक माणसाने जर पेपर घेतला तर तो पहिले पाहतो आध्यात्मिक लेख काही आहे का. ज्याला फक्त भांडण आणि भांडणच दिसतंय ना, तो काय पाहतोय माहितीये का? आज काय आलंय का? जो कामाधीन आहे तो काय पाहिजे, जो क्रोधाधीन आहे तो काय पाहिजे, जो लोभाधीन आहे तो काय पाहिजे. तुमच्याकडे कोण वस्तीला आहे, तुम्ही कोणाच्या अधीन आहात, तुमचे विचार काय आहेत ना, त्याच्यावर तुम्ही जगाकडे पाहताय, ते तुम्ही जगामध्ये शोधत असताय. साधं उदाहरण आहे, दूरदर्शन टीव्हीला आम्हाला अनेक प्रकारचे चॅनेल असतात, पण तोच चॅनेल तुम्ही पाहता जो तुमच्या आवडीचा असतो. एकाच वेळेला 4 चॅनलवर लागणाऱ्या मालिका तुम्ही 4ही एकदाच पाहत नाही, तुम्हाला ज्या आवडत असतील त्याच पाहताय तुम्ही. जो आध्यात्मिक विचाराचा आहे तो बरोबर अगदी ज्या चॅनलवर कीर्तन लागतंय तेच पाहणार, तो तेच ऐकणार. राजकारणी माणसाच्या घरात गेला ना माऊली, तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बातम्याच ऐकायला भेटतील. बातम्याच असू द्या, त्याची जी आवड आहे ना त्या पद्धतीने तो त्या ठिकाणी पाहत असतो. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जगाकडे पाहत असता, तुमच्या विचाराप्रमाणे तुम्ही जगाकडे पाहत असताय. काय विषय आहे? दर्पणी प्रतिबिंब दिसे. आरशामध्ये जसं आम्ही पाहू ना तसं आरशातला आमच्याकडे पाहत असतो. आम्ही जीभ काढली की तो पण जीभ काढतो, आम्ही तोड वाकडं केलं की तो पण तोड वाकडं करत असतो. जसं तुम्ही जगाकडे पाहता ना तसं जग तुमच्याकडे पाहत असतो. या ठिकाणी या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, यम ही न व्यथयन्ते पुरुषम पुरुषर्षभा सम दुःख सुखम धीरम समृतत्वाय कल्पते. अर्थात सुखाच्या आणि दुःखामध्ये जो कधी विचलित होत नाही, कुठल्याही प्रकारे त्याच्यावर परिणाम होत नाही, तो मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे. त्याच बाळावर एक मी म्हण वाचली होती त्यावेळेला, घराच्या श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये. ह्या श्लोकाचं वर्म येते. काय म्हणतात भगवंत? सुखात आणि दुःखात जो मनुष्य विचलित होत नाही. मग त्या म्हणीचा अर्थ काय आहे बरं? श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये. आम्ही फक्त लिहिल्या वाचल्या, किती परिणाम झाला आमच्यावर हे आम्हालाच कळलं नाही बरं का. पेंटरच्या हातामध्ये ब्रश आहे, तो एका मोकळ्या भिंतीवर लिहितोय, त्याला कॉन्ट्रॅक्ट दिले त्या ग्रामपंचायतने. एका हातामध्ये सिगरेट आहे, सिगरेट ओढतोय, धूर काढतोय, दुसऱ्या हातामध्ये ब्रश आहे आणि चांगल्या अक्षरामध्ये लिहितोय धूम्रपान निषेध. काय लिहितोय? धूम्रपान निषेध. हातात काय? सिगरेट. किती परिणाम होईल वाचणाऱ्यांमध्ये? वाचणाऱ्यांमध्ये परिणाम होईल किती? फरक एवढाच आहे, संतांनी ज्याच्याकडे सुख म्हणून बघितलं त्याची आमची भेट होत नाही, म्हणून एवढे अभागी आम्ही आहोत. आणि आम्ही ज्याच्याकडे सुख म्हणून पाहतोय, संतांनी जरा सुद्धा जवळ केलं नाही, त्यांना जरा पण नाही जवळ केलं, स्पर्श पण नाही करू दिला, स्पर्श पण होऊ दिला नाही, ज्याला आम्ही सुख समजतोय. आम्ही सुखासाठी देवाकडे काय मागतो बरं? काय मागतो आम्ही? जे आमच्या संसारामध्ये कमी असेल ते मागतो, आमच्या प्रपंचामध्ये कमी असेल ते मागतो, आमच्या आयुष्यामध्ये कमी असेल ते मागतो. संतांमध्ये आणि आमच्यामध्ये एवढा फरक आहे, आम्ही देवाकडे मागण्यासाठी जातो आणि संत तिथे गेल्यानंतर तुम्ही काहीतरी मागा म्हणून देव विनंती करतो. हा फरक आहे. म्हणजे संत मागण्यासाठी जात नाहीत, नसतात. आम्ही जे मागतो त्याच्यामध्ये आम्हाला सुख आहे की दुःख आहे?
एखाद्याला वाटतंय काय नाही, जरा थोडा पैसा पाणी आला ना आपल्याकडे, जरा थोडस एकदम व्यवस्थित झालं ना का बस आपल्यासारखा माणूसच नाही कोणी. एक 5-25 लाख भेटले ना आपल्याला, आपण माणूस आहे ना अपेक्षा करतोय, पण अशा माणसाची कधी पूर्ण होत नाही. 5-25 भेटले त्याला कुठून तरी ना, तर परत बोलते जरा थोडे अजून असते ना तर ते काम आपलं झालं असतं बरं का, थोडे कमी पडतायत. मरतय तरी पोट भरत नाही, तिजवरच आहे. मरतय तरी भरत नाही, किती आहे, तिजवरच आहे. याला सुख मिळेल कधी? एखादी गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून तो प्रयत्न करतोय, ती गोष्ट प्राप्त झाली की पुन्हा लगेचच बोलतोय. खाली घुशी वाकरायचं त्याच्यात ते जोत्या, तो काय वंचली असायची ना, वंचलीच बोलतात ना बाबा त्याला. दगडी बिगडी लावून मध्ये ते हे बी टाकून नाही का, माती बिती टाकून करायचं. ते घुशी उकरतात म्हणून काय बोलला माहितीये का, एका पाया व्यवस्थित झाला ना का बरं होईल, त्या घुशींच्या त्रासापासून मोकळा होईल. झाला ना पाया, शेजारच्या भिंती झाल्याबरोबर तिकडे डोळा लागला याचा, आता आपल्या भिंती कधी होत आहेत. त्याच्या पुढे सांगू, माणसाचा आयुष्य शेजारी पडव्या काढून जातो. इकडं पडवी काढ, तिकडं पडवी काढ, इकडे वाढव, तिकडं वाढव. असू द्या ना, जागेची गरज आहे माणसाला, कारण फार मोठी जागा लागते माणसाला. 3.5 हात जवळ, इनमीन 3.5 असंच काहीतरी बोलतात ना. आणि ते हक्काची जागा आहे बरं का, त्याच्यावर कोणी अतिक्रमण करत नाही. तुमच्या शाळेच्या जागेवर अतिक्रमण करतील. काही ठिकाणी बाबा अशी परिस्थिती झाली का शाळेला घरं खेटल्यात डायरेक्ट, म्हणजे जशी काही शाळेची जागाच नव्हती. अंगणवाडीमध्ये घरं गेल्यात, देवळाला शेड चिटकलेत, देवळाला मंदिराला. समजते? स्मशानभूमीवर कोण गेलं बरं तिकडं अतिक्रमण करायला? दिवसा कोणी थांबत नाही, तिकडे कोण जाणार आहे? अतिक्रमण करायला जाईल कोणी? त्याला माहिती तिथे अतिक्रमण करून चालणार ना. ज्याला आम्ही सुख म्हणतो ते सुख आहे का? त्याच्यामध्ये सुख मिळतंय आम्हाला? त्याच्यामध्ये समाधान मिळतंय आम्हाला? नाही. कुणाची कुणी तुझे नव्हे रे, कुणी अंती जाशील एकला रे प्राण्या मासे मासे. बंधू कुणाची बहीण, कुणाची कोण, कुणाची सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या माईचा पासा. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या माईचा पासा. बर का, किती आम्ही आमच्या आयुष्यामध्ये किती धावपळ केली म्हणजे आमची आणि सुखाची भेट होईल. जोपर्यंत माणसाची आशा मरत नाही ना, व्यवस्थित ऐका, त्याचा आशा नावाची एखादी बाई ऐकायची. पहिले ऐका किती आहेत आपल्या अंतःकरणामध्ये. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, भावना, या सगळ्या कुठे आहेत? आपल्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये आहेत. एखादी वस्तू प्राप्त झाली की लगेच दुसरी वस्तू प्राप्त करून घेण्याची आशा माणसाची निर्माण होते, माणसाकडे निर्माण होते. आणि म्हणून मनुष्य आयुष्यभर प्रवास करते पण सुख मिळत नाही. थकतोय ना तो, हातपाय थकले जातात, हातपाय शीन झाले जातात, त्याची नजर कमी होते, त्याला ऐकायला कमी यायला लागतंय, त्याला वृद्ध अवस्था प्राप्त झाली याची सुद्धा जाणीव होते, तरी तो थांबत नाही. का थांबत नाही माहितीये का? एखादा गाढव माती वाहून वाहून थकला, आता तो थकला म्हणजे आता तो चालत नाही ना, मग त्यावेळेला तो मालक काय करतो माहितीये का, त्या गाढवाच्या डोक्याच्या वरून अशी एक काडी बांधतोय. त्याचं तोंड पुरणार नाही पण डोळ्याला दिसेल अशी ती हिरवी पेंडी बांधतो. बरोबर? ती पेंडी मिळावी, तो हिरवा चारा मिळावा म्हणून तो गाढव पुढे 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 पावलं टाकत असतो त्या पेंडीकडे बघून. मला सांगा, किती गाढव चालला म्हणजे त्याला पेंडी मिळेल? माणसाचंही तसंच आहे ना दादा. ज्याला आम्ही सुख समजतोय, ज्याला आम्ही समाधान समजतोय, मुलाच ते सुख नाहीच आहे ना. कधीतरी सुख सुद्धा माणसाला टोचतंय. असाच सोपा होता. मित्राकडे गेल्यानंतर त्यांनी बसायला सांगितलं, बसलो. 3 खुर्च्यांचा जो एकत्र असतो त्याच्यावर माझे दुसरे मित्र बसले. दुसरी
अशीच एक खुर्ची होती, त्याच्यावर एक बसला आणि एक अशाच खुर्चीवर मी बसलो. आता बसलो तर खरं, तो तिघे जण जे बसले होते तो फुल झाला होता, कारण ते जरा जाडजूडच होते दादांच्या सारखे, बरं का. तिकडे एक खुर्चीवर बसला होता, ते एकीवर एकच बसणार, दुसरं कसं बसणार. आता मी जिच्यावर बसलो होतो बसल्याबरोबर खालून त्या याच्यामध्ये पंचमध्ये लागत टोसायला माझ्या. मी आपला असा इकडे तिकडे होतो, म्हटलं कुठून तरी काहीतरी जराशी जागा आपल्याला करून बसायला. मालक बोलतो, भाऊ तुम्ही व्यवस्थित बसा ना, महाराज व्यवस्थित बसा ना, तुम्ही असं काय इकडे तिकडे करतात, तुला काय सांगते, तुझं सुख मला टोचतंय ते. काही समजतंय? ऐका, जगातील वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी जी आम्ही आयुष्यभर धावपळ करतोय की नाही, त्याला प्रपंच म्हणतात, त्याला संसार म्हणतात. जगातील वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी जे आम्ही धावपळ करतो त्याला प्रपंच म्हणतात, संसार म्हणतात त्याला. तुम्ही अंतःकरणपूर्वक एक विचार करा, प्रत्येक माणसाची धावपळ कशासाठी आहे? जगातील वस्तू काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठीच, काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठीच धावपळ आहे ना. जगदीश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी ज्या दिवशी आम्ही प्रयत्न करू ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्हाला परमार्थ कळेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्हाला भक्ती कळेल. जगदीश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी ज्या वेळेला आम्ही प्रयत्न करू, समजा तो परमार्थ करतोय, आम्ही भक्ती करतोय. आणि ही अपेक्षा आहे संतांना, ही अपेक्षा आहे संतांना. तुम्ही कुठे जन्माला आलात, तुम्ही कुठल्या घरात जन्माला आलात हे महत्वाचं नाहीये, ते आपल्या हातात पण नव्हतं ना. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, आई वडिलांचे ऋण आहेत, पत्नीचे ऋण आहेत, पतीचे ऋण आहेत, मुलाबाळांचे ऋण आहेत, सासू सासऱ्याचे ऋण आहेत, सुनांसाठी चाललंय, बरं का. समाजाचे ऋण आहेत, कुटुंबाचे ऋण आहेत, त्या घराचे ऋण आहेत, देवाचे, देशाचे आणि धर्माचे ऋण आहेत. हे ऋण फेडण्यासाठी आम्हाला हा नरदेव भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे. आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे कार्य करणं याला धर्म म्हणतात. प्रामाणिकपणे कर्म करणं याला धर्म म्हणतात. तुम्ही कुठे आहात हे महत्वाचं नाही, तिथे राहून तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. रावणाच्या राज्यात राहून श्रीराम प्रभूंचं नामस्मरण करायचं आहे, जरा विभीषणाचा आदर्श घ्या. कुठे आहात हे महत्वाचं नाही, तिथे तुम्ही काय करताय. बादशाह आणि बिरबल सकाळच्या वेळेला असे फिरायला निघाले. रस्त्यात जाता जाता बिरबल बोलतो, बादशाह बोलतो बिरबलाला, काय अरे बिरबला, रात्री मला स्वप्न पडलं होतं रे. बिरबल म्हणतो, काय म्हणता महाराज? हो म्हणजे काय स्वप्न पडलं होतं? आता आपण चाललोय ना, असाच आपण रस्त्यात चाललेलो आहोत, सेम असंच दोघे जण, आणि अशाच बाता करत 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 चाललेलो आहोत. पण सांगू का, आपण त्या बातांमध्ये एवढा रममाण झालोय का त्या रस्त्यामध्ये दोन खरडे होते, त्या दोन्ही खरड्यामध्ये, वेगवेगळ्या खरड्यामध्ये आपण दोघेही पडलो, एवढे रममाण झालो होतो. पडल्यानंतर मला काही वाटलं नाही रे माझं, पण तुझं मला खूप दुःख वाटलं. बादशाह म्हणतो बिरबलाला, तुझं मला खूप दुःख वाटलं. तर बिरबलाला वाटलं, यो काय माझ्या डोकं बोलतो का काय, दुःख वाटलं म्हणजे राहतच नाही. म्हणून बिरबलाने विचारलं, महाराज का हो माझं तुम्हाला दुःख वाटलं? दोन्ही खरडे म्हणे वेगवेगळे होते ना. बादशाह म्हणतोय वेगवेगळ्या खरड्यात आपण पडलो, पण तुला सांगू का, ज्या खरड्यात मी पडलो ना तो खरडा मधीचा होता रे. बादशाह म्हणतोय, ज्या खरड्यात तू पडलास ना दादा बिरबला, तो खरडा घाणीचा होता, म्हणून मला तुझं खूप वाईट वाटलं रे, खूप वाईट वाटलं. पण बिरबल हजर जबाबी होता ना, तो लगेच पुढे म्हणतोय, महाराज तुम्ही सांगायच्या आधी मी तुम्हाला हे सांगणार होतो, तुमचं आणि माझं शरीर जरी वेगळं असलं तरी मन मात्र एकच आहे ना आपलं. जसं तुम्हाला स्वप्न पडलं तसं मला पडलं ना, असंच आपण चाललोय.
असाच रस्त्यामध्ये अशाच बातांमध्ये गुंग झालोय, एवढे रममाण झालो, एवढे गुंग झाले का दोन्ही खरड्यात आपण पडलो. आता बादशाला वाटलं की मला गाण्याच्या खरड्यात पडतो की काय, पण तसं त्यांनी केलं नाही. हो ना महाराज, जसं तुम्हाला स्वप्न पडलं तसंच मलाही पडलं. तुम्ही एका खरड्यात पडले, मीही एका खरड्यात पडलो, आणि जसं तुम्हाला वाटलं तसंच तुम्ही मधीच्या खरड्यात पडले आणि मी घाणीच्या खरड्यात पडलो. आता बादशाला जरा बरं वाटलं. पण पुढे ऐका ना महाराज. बिरबल म्हणतो, महाराज पुढे ऐका ना, जेव्हा आपण त्या घाणीच्या आणि मधीच्या खरड्यातून दोघेही बाहेर आलो की नाही, तेव्हा तुम्ही मला चाटत होता आणि मी तुम्हाला चाटत होतो. आता मात्र बिरबलाला, बादशाला काय समजते, तुम्ही कुठल्या खरड्यात पडल्यात हे महत्वाचं नाही, ते प्रारब्धाप्रमाणे संचिताप्रमाणे पडलेले आहात, पण त्या ठिकाणी राहून तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. घाणीच्या खरड्यात पडूनही जर तुम्ही मध खात असाल ना तर तुम्ही भाग्यवान आहात, पण मधीच्या खरड्यात पडूनही जर तुम्ही घाण खात असाल ना, आम्ही श्रीमंत असावं की गरीब असावं हे आमच्या हातात नाहीये ना, आम्ही काला असावं की गोरा असावं हे आमच्या हातात नाहीये ना, आम्ही कसं असावं, कुठे जन्माला यावं हे आमच्या हातात नव्हतं ना, पण जे आमच्या हातात आहे ते आम्ही सांभाळलं पाहिजे ना. आम्ही किती जगावं, आमचं आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये, पण आयुष्य किती असावं हे जरी आमच्या हातात नसलं तरी आयुष्य कसं असावं हे मात्र आमच्या हातात आहे. किती जगला याला महत्व नाहीये, कसा वागला याला महत्व आहे, कसा जगला याला महत्व आहे. आणि म्हणून ज्याच्यामध्ये संतांनी सुख मांडलं ना त्याला आपलंसं करा, ते सुख शोधा. ते चिरकाल टिकणारं सुख आहे, ते निरंतर टिकणारं सुख आहे. आपण ज्याला सुख समजतोय ना ते चिरकाल टिकणारं सुख नाहीये दादा, सुख नाहीये. माझ्यापेक्षा वयस्कर माणसं या ठिकाणी बसलेली आहेत. आपल्या डोळ्यासमोर कित्येकांची अशी परिस्थिती बदललेली आहे की नाही बाबा. पूर्वी माणसं विचार करायची की ह्यांच्याकडे एवढं आहे की त्यांच्या 4-5 पिढ्यांना संपणार नाही एवढं आहे, पण तीच माणसं आमच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त झालेली, बर्बाद झालेली आज आम्हाला पाहायला मिळतात. ज्या संपत्तीवर आपण विश्वास ठेवतो की नाही, ज्या संपत्तीच्या बळावर आपण अभिमान करतोय की नाही, ज्या संपत्तीचा आपण अभिमान करतोय की नाही, त्याचं जर पाहायचं असेल, ते उदाहरण जर पाहायचं असेल, तसे अनेक उदाहरण आहेत आपल्याकडे, अनेक उदाहरण आहेत. परगावातला माणूस आला एक 4-5 वर्षापूर्वी त्यांच्या घरी आला. बसायला काही नव्हतं म्हणून तो पोत्यावर बसला. ऐका, पोत्यावर बसल्यानंतर ते घरातले बोलतात, उठा उठा उठा. अरे पण मी पोत्यावर बसलो ना, मी म्हणजे पोतं भरलेलं होतं, ते कशाने भरलं होतं त्याला माहित नाही हो का. बसलं ते बिचारा काही नव्हतं म्हणून. उठा, पैशाने भरलेलं पोतं होतं, पैशाने भरलेलं पोतं. जेव्हा ती बोली ना माणसं पैशाने भरले पोतं, तेव्हा त्याच्या अंगाचे शहारे उभे राहिले. आता रिकाम्या पोत्यासाठी फिरावं लागते त्यांना. 5 वर्ष झाली. ऐसी ही सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. दुपारच्या वेळेला जी सावली आमच्या जवळ असते, आम्हाला सोडत नाही, आमच्या बरोबर असते. संध्याकाळच्या वेळेला ती सावली सुद्धा आम्हाला जर आमच्या डोळ्यात दिसत नसेल तर आम्ही कोणावर विश्वास ठेवतोय रे? आम्ही कोणाचा अभिमान करतोय? कोणाच्या अभिमानाने आम्ही जगतोय? म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ये उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप सोडविना, बंधू पाठीची बहीण शेजीची का विन दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी परी परी. कोण सोडवणार आहे आम्हाला? म्हणून मानलेलं आहे ते. पालण्यातल्या बाळाला मदालसा सांगतायत. पालण्यातल्या बाळाला, हा देह नासिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे मंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा.
या देहाचा भरवसा पुत्र न धरावायसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडून या योगी गेले वनवासा. योगी गेले वनवासा. या देहाच्या आशेवर, या देहाच्या बळावर जे आम्ही अभिमानाने सांगतोय की नाही, तो देह सुद्धा आमचा नाही आहे हे ज्या दिवशी कळतंय ना, त्या दिवशी आम्ही योग्य मार्गाला सुरुवात करतोय, योग्य प्रवास आमचा सुरू होतोय. तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार. मग आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे, आम्हाला सोडवणारा कोण आहे. आईच्या गर्भामध्ये असताना ज्याने सही सलामत आम्हाला सोडवलं की नाही, तोच भगवंत, तोच पांडुरंग परमात्मा, तोच देव, तोच चक्रपाणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्रपाणी वाचवनिया. त्या देवाचा आम्ही धावा केला पाहिजे, त्या देवाचं आम्ही नामस्मरण केलं पाहिजे, त्या देवाचं आम्ही नामचिंतन केलं पाहिजे. श्रीमंतीच्या यादीमध्ये नाव यावं म्हणून आमची धावपळ चालू आहे. श्रीमंतीच्या यादीमध्ये नाव यावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही कशासाठी धावपळ करतोय. आज मनुष्य कशासाठी प्रयत्न करतोय. श्रीमंतीच्या यादीमध्ये नाव यावं म्हणून अनेकांची धावपळ चालू आहे, अनेकांचे प्रयत्न चालू आहेत. ज्या दिवशी माणुसकीच्या यादीमध्ये नाव यावं म्हणून आम्ही धावपळ करू ना, त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक माणसाने देव व्हावं असं संतांना वाटतंय. देवासारखं वागावं, देवासारखं राहावं असं प्रत्येकाला असं संतांना वाटतंय. पण त्याच्याही पलीकडे संत म्हणतात, दादा देव नाही होता आलं तरी चालेल, पण माणूस म्हणून तरी जगता आलं पाहिजे. माणसा कधी होशील रे तू माणूस, माणूस कधी होशील. विधात्याने सृष्टीची निर्मिती केली. मूळ पुरुषाकडे सृष्टीची निर्मिती करण्याचा संकल्प म्हणजे मूळ पुरुषापासून निर्माण झालेली मूळ माया. मूळ मायेपासून पुढे सृष्टीची रचना करण्यासाठी त्रिगुण अर्थात गुणात्मक माया तयार केली. तिला गुणमाया म्हणतात. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. त्या गुणमायेपासून पंचभूतांची निर्मिती झाली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्या पंचभूतांवर वावरण्यासाठी विधात्याने 4 खाणींची निर्मिती केली. श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज. त्या 4 खाणीपासून 83,99,999 योनी निर्माण केल्या. एक नरदेह जर वगळला ना, एक मनुष्य देह जर वगळला, तर तुम्ही सगळ्या जीवांचा, सगळ्या प्राण्यांचा, सगळ्या वनस्पतींचा विचार करा. एक तरी देवाचं भजन पूजन करणारे आहे का? आहे का एक तरी? आणि म्हणून विधात्याने बघितलं की 83,99,999 योनी निर्माण केलेले आहेत, पण एकही भजन पूजन करणार नाहीये. आणि म्हणून 84,00,000 जीवयोनी निर्माण केली. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे हा नरदेह आहे, हा मनुष्य देह आहे. मुक्त होण्याचा मार्ग नरदेह आहे. मोक्ष प्राप्त करून घेण्याचा मार्ग नरदेह आहे. या संसार रूपी भवसागर तरुण जाण्याचा मार्ग नरदेह आहे. जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून सुटण्याचा मार्ग नरदेह आहे. उभ्या कण्याचा तयार केला, विशेष बुद्धी दिली, जगण्याचं स्वतंत्र दिलं आणि 4ही वाचा या नरदेहाला दिल्या. परा, पचंती, मध्यम आणि वैखरी. सोडवलं ना आम्हाला भगवंतांनी त्या गर्भवासातून. प्रार्थना केली देवाला, देवा येथून सोडविशी स्वहित करीना गर्भवासा चुकवेना, पुन्हा नाही येते, पुन्हा येणार नाही देवा. गर्भवासा चुकवे, स्वहित करीन. पण जसा बाहेरच्या हवेचा स्पर्श झाला, अनेकांचा जसा जसा स्पर्श होत गेला ना, तशी तशी माणसाची वृत्ती बदलत गेली. केव्हा मी बोललोच नाही, विसर पडला. पहिला केलेलाच नवस पूर्ण करत नाही तरी 900 नवस करतो ना. पहिलं सांगितलेलं, पहिलं जे प्रॉमिस केलेलं भगवंताला तेच पूर्ण करत नाही, तर किती मागण्या असतात, याच्या किती मागण्या असतात. ती जाणीव ज्याला झाली ना की मला हा नरदेह कशासाठी मिळाला, मी काय करायचंय, माझं आद्य कर्तव्य काय आहे, त्याला आत्मबोध होतो.
आत्मबोधाने तो आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असतो. आत्मबोधाने आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असतो. पशुपक्षी गुणवंत 83,99,999 एवढी आणि त्यापेक्षा श्रेष्ठ नरदी आहे. पण आज या कलियुगाचा जर विचार केला तर कुठेतरी शास्त्र सांगतंय परनाळी पाऊल उचले, जीवसृष्टी विवेकी चाले. मनुष्य म्हणून भ्रमणे काय निमित्त? एखादी पानावर असलेली आली तिला पर्णआळी म्हणतात. ती पानावर असलेली आली पुढे 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 सरकते. तिला जर आधार नाही मिळाला तर परत मागे येते. तिला माहिती आहे जर मी इथून आधार नसताना जर पुढे सरकले तर खाली पडेन, मरेन. तिला जाणीव आहे, तिला कळतंय. जरा काही टेन्शन झाल्यानंतर जर 7व्या माळ्यावरून एखादी बाई एखादा पुरुष जर उडी मारत असेल तर सांगा त्याच्यापेक्षा ही पर्णआळी परवडली ना? चुलीमध्ये आम्ही फाट्या लावतो की नाही, त्या फाट्यांमध्ये आळ्या असतात. जसं फाटा जळत येतो ना तशा त्या फाट्या मागे आळ्या मागे मागे सरकत येतात. त्यांना माहितीये पुढे गेलो तर जळून राख होईल. जरा काही टेन्शन झाला तर आम्ही रॉकेल ओतून घेत असू, जर आम्ही आत्महत्या करत असू तर त्यापेक्षा त्या आळ्या परवडल्या ना? पर्णआळी पाऊल उचले, जीवसृष्टी विवेकी चाले. दिवसभर नांगर ओढणारे बैल एकदा तो बऱ्या बाजूला काढला, बऱ्याच ना नांगराचा धावपळ करत बरोबर घरी येतात. ते गावातल्या मध्यभागी जरी घर असला ना 20 गोठे सोडून त्यांच्यावर गोठ्या देतात. 6 वाजता नांगर सुटला, 6:15 बैल कुठे आहेत? गोठ्यामध्ये आहेत. फक्त खुटा धरून राहिलेला अख्खा दिवस शोधावं लागतंय त्याला. घरातले म्हणतात थकला असेल, अख्खा दिवस नांगर आखलाय, थकवा उचलला गेला असेल. 6:30 झाले, 6:45 झाले, 7 झाले, 7:15 झाले. 8 वाजता पोरा बॅटरी घेऊन बाहेर पडतात तेव्हा पर्यामध्ये सापडतो तो. जीवसृष्टी विवेके चाले. ऐका, गटारात लोळतंय त्याला डुकर म्हणतात ना? डुकरच ना? गटारीच्या वेळेला तर डुकर विचार करता का ही कधी नवीन पैदास झाली? करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये येऊन जर डुकर लोळत नाही तर करोड रुपयाच्या बंगल्यात राहणारा माणूस जर गटाराच्या दिवशी गटारीत जर पडत असेल तर सांगा ना तो डुकर सुद्धा विचार नसेल करीत? जीवसृष्टी विवेकी चाले. मनुष्य म्हणून भ्रमणे काय निमित्त? तुमच्या जगण्या वागण्यावर तुम्हाला सुख मिळतं की दुःख मिळतं हे अवलंबून आहे. आमच्या राहण्यावर अवलंबून आहे. मानलं तर सुख आहे, नाही तर सगळंच दुःख आहे. समजलं तर सुख आहे. जे मिळालंय त्याच्यामध्ये समाधान माना ठेविले अनंत तैशीची राहावी चित्ती असू द्यावे समाधान. देवाच्या कृपेने जे प्राप्त झाले त्याच्यामध्ये समाधान माना. निश्चित पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने ते सुख प्राप्त होईल, समाधान प्राप्त होईल. तुम्हाला सुखी जर राहायचंय ना, समाधानी जर राहायचंय ना तर त्या गावाचं नाव कुठेतरी एक वर्णन केलेलं माझ्या वाचण्यात आलं होतं. देवाची संताची या गावा प्रेमाचा सुकाळ, संताची या गावा प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश. दुःखाचा लेश पण नाही त्या गावामध्ये, संतांच्या गावामध्ये. पण संतांच्या गावात जर राहायचं असेल ना तर पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे आपला अभिमान बाजूला टाकला पाहिजे. पुढे सांगितले तेथे मी राहीन होऊनी याचक, घाळतील भीक तिची मज. तुम्ही जेवढे नम्र होऊन संतांना शरण जाल ना तेवढं परिवर्तन लवकर होईल. तुम्हाला संतांची ओळख होईल, परमार्थ घडेल, भक्ती घडेल. कारण भक्तीचा पहिला अलंकार नम्रता आहे. पहिला अलंकार नम्रता आहे. त्याने कोंडिले अनंत, नम्र झाले होता त्याने कोंडिले अनंत. नम्रता हा पहिला अलंकार आहे परमार्थाचा. तुम्ही परमार्थिक आहात, भक्ती करताय की नाही करताय, परमार्थिक आहात की नाही आहात, हा नम्रतेने कळत आहे. बरं का? ती नम्रता अभ्यासाने येत नाही. ऐका, आम्ही गाथा वाचली पाहिजे, गीता वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. पण त्या अभ्यासाचा अभिमान जर आमच्या अंतःकरणात असेल तर आयुष्यभर जरी नम्रतेची अपेक्षा केली तरी होणार नाही. कारण अभिमानाच्या ठिकाणी नम्रता कशी असेल?
माझ्या अमुक ओव्या पाठ आहेत, माझ्या अमुक अभंग पाठ आहेत, ज्ञानेश्वरी माझी आखी पाठ आहे, भागवत माझा आखा पाठ आहे, गाथा माझी आखी पाठ आहे, मौली सगळं वाङ्मय माझ्याकडे कुठलाही विचारा. ज्याला ज्ञानाचा अभिमान असेल ना, बरं का, त्याने रावणाचा विचार करावा हरकत नाही. का सांगतो माहितीये का? रावणाला दशग्रंथी ब्राह्मण म्हणत होते. दशग्रंथी ब्राह्मण, 4 वेद आणि 6 शास्त्रांचा अभ्यास करणारा, अभ्यास असलेला. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 4ही वेद मुखोद्गत, 6 शास्त्रांचा अभ्यास म्हणून दशग्रंथी ब्राह्मण. आम्हाला अजून एक महावाक्याचा बोध झाला नाही, आत्मबोध झाला नाही. अहम ब्रह्मास्मि तत्वमसि अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञा नाम ब्रह्म सर्व खलिदम ब्रह्म. महावाक्य हे वेदाचे. एका जरी महावाक्याचा आत्मबोध झाला तरी आमच्या आयुष्याचा उद्धार होईल. एका जरी अहम ब्रह्मास्मि, मी कोण आहे, तत्वमसि सर्व खलिदम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म. फक्त बोध झाला पाहिजे, तो आत्मबोध झाला पाहिजे. दशग्रंथी असताना सुद्धा त्याची अवस्था काय झाली? ज्ञान नव्हतं का त्याला? ज्ञानाचा अभिमान जर तुमच्या अंतःकरणात असेल तर त्याचा कुठल्याही प्रकारे तुम्हाला उपयोग होणार नाही. पण त्या ज्ञानाचा जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल, उपयोग जर करून घ्यायचा असेल तर त्यासाठी स्वतःला शोधण्याचं ज्ञान प्रथम प्राप्त झालं पाहिजे. ऐका, ज्ञानाचे लक्षण, ज्ञानाचं लक्षण काय आहे? ज्ञानी कोणाला म्हणावं? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण तया नाव ज्ञान. स्वतःला शोधता येतंय त्याला ज्ञान म्हणतात. मी माझ्या डोळ्याने काय पाहावं, मी माझ्या कानाने काय ऐकावं, मी माझ्या मुखाने काय बोलावं, हे आत्मबोध मला ज्या दिवशी होतोय ना, तेव्हा त्याला आत्मज्ञान म्हणतात. आणि हे आत्मज्ञान संतांच्या कृपेने ह्या वाङ्मयातून प्राप्त होत असते. म्हणून त्या वाङ्मयाचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. प्रवचन श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केली पाहिजे, निरूपण श्रवण केली पाहिजेत. का? आत्मबोध आमच्या अंतःकरणामध्ये व्हावा म्हणून श्रवण केली पाहिजे. गाथा परिवर्तनासाठी आहे, ज्ञानेश्वरी परिवर्तनासाठी आहे, संतांचं वाङ्मय परिवर्तनासाठी आहे. पण जर आम्ही टाइम पास म्हणून त्याच्याकडे पाहत असू, मनोरंजन म्हणून जर त्याच्याकडे आम्ही पाहत असू, तर आमच्यात कधी परिवर्तन होणार नाही, कधी परिवर्तन होणार नाही. काय म्हणतात संत? दगड एकदाच मंदिरात जातो देव होतो. रोज मंदिरात जाणारा माणूस जर अभिमानात अजून जर अहंकारामध्ये भरलेला असेल तर याच्यामध्ये परिवर्तन होईल केव्हा? अहंता गुणी ब्रह्म राक्षस झाले. अभिमान जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल, अभिमान जर आमच्या मनामध्ये असेल, तर तो आमच्याकडून कुठल्याही प्रकारे काहीही कार्य साध्य होत नाही, करून देणार नाही. नम्रता तुम्हाला कुठेही तारू शकते. नम्र झाले होता त्याने कोंडिले अनंता. नम्रता हा परमार्थाचा पहिला अलंकार आहे. किती नम्रता असावी? जगद्गुरु तुकोबांकडे बघा, मौली ज्ञानोबांकडे बघा, शांतीब्रह्मनाथ महाराजांकडे बघा, जनाबाई बहिणाबाई कान्होपात्रेचा विचार करा. माणसाकडे किती नम्रता असावी, किती नम्रता असावी. समाजाचं कार्य करण्यासाठी, समाजाचा उद्धार करण्यासाठी, समाज प्रबोधन करण्यासाठी, या धर्माची संस्कार आणि संस्कृती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा वेळा आणि ते कार्य जगद्गुरु तुकोबांचं, ते कार्य हाती घेतल्यानंतर कितींचा विरोध झाला त्यांना. नम्रता माणसाकडे किती असावी बरं का? आता काही लोक तो विषय खोडून काढतात. जगद्गुरु तुकोबांना झालेला जो त्रास आहे तो प्रवचनातून कीर्तनातून सांगू नका. मौली ज्ञानोबांना जो झालेला त्रास आहे तो प्रवचनातून कीर्तनातून सांगू नका. बरं, हे धंदे कोणाचे आहेत माहिती? ज्यांनी त्रास दिला त्यांचे. जगद्गुरु तुकोबांना त्रास देणारे काही हुतनेवाले गेले का तिकडे? टिटोळ्यात गेले होते? आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं होती का?
सर्वसामान्य माणसाला ह्या उठाडवी करायला वेळच नसतो. राब राब राबणार शेतामध्ये, संध्याकाळी एकदा काही घरी आले आंघोळ करणार, 2 तास खाली की झोप कधी लागते पत्ता लागत ना. माऊली ज्ञानोबांना विरोध करणारे कोण होते? निवृत्ती, ज्ञानदेव, सोबळा आणि मुक्ताबाई या 4ही भावंडांना जगता यावं, वागता यावं, समाजाने स्वीकारावं, मानपत्र मिळावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रचिताची शिक्षा भोगली. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता कोण होते त्यांना ही शिक्षा देणारे? आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं होती. शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या अंगावर थुंकायला लावणारे कोण होते? थुंकणारा कोण होता हे पाहण्यापेक्षा थुंकायला लावणारे कोण होते हे पहा. कोण होते? माणसाने किती नम्र असावं. अरे कीर्तनात येऊन जगद्गुरु तुकोबांना मारलं, त्यांच्या घरी जाऊन जगद्गुरु तुकोबांनी त्यांच्या हाताची मॉलिश केली, तेल बिल लावलं आणि काय म्हणतात माहितीये जगद्गुरु तुकोबा, उद्या परत तुम्ही माझ्या कीर्तनाला या, कारण तुम्ही असल्यावर जरा बरं वाटतंय. बरं का? ज्यांनी त्रास दिला आयुष्यभर, मांड खायची इच्छा झाली, खापर आणायला गेले, काकांनी दिलेलं खापर, तुम्हाला काकांनी खापर दिलं, बाबा चला हरकत नाही, लपून सुपून आणता 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 ते खापर ज्या वेळेला विसोबाला कळलं त्यावेळेला ते खापर येऊन फोडलं आणि तुम्ही संन्यासाची पोरं मांडे खाऊन चाललात कुठे? घरामध्ये इवलीशी मुक्ताई भूक भूक करते म्हणून माझ्या माऊलींनी घराच्या बाहेर पडावं, 4 घरं माधुकरी मागायला जावं, माधुकरी मागता मागता कोणाला तरी कीव यावी, त्यांनी काहीतरी दया यावी, त्यांनी द्यावं, काही त्यांच्या घरात असेल ते आणता आणता यांनी बघावं, ते घ्यावं, ते उलट त्यांची जी झोळी असेल ती उलटी करावी रस्त्यावर, ते तुडवावं, यांना परत खाता पण आलं नाही, घेता पण आलं नाही, उलट बोलायचं, तुम्ही जीवन काय करणार आहे रे संन्यासाची पोरं, तुम्हाला काय करायचंय खावं. नम्रता किती असावी, त्यांना सद्गुरुपद देऊन टाकलं. ऐका, 21-22 वर्षे माऊली ज्ञानोबांनी कार्य केलं, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीची रचना केली. अमृतानुभवासारखा ग्रंथ दिला आम्हाला, हरिपाठासारखा मॅन्युअल गाईड आमच्या जीवनाचं, माहिती पुस्तिका, हरिपाठाचा अभ्यास करावा आणि आम्ही त्याप्रमाणे चालावा, आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. सांगदेव 65 आम्हाला दिली. सगळं कार्य पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला विश्वास